जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, नवीन जी.आर. शासन निर्णय जाहीर झालेला विद्यार्थी मित्रांनो 8 जानेवारी 2024चा हा जी.आर. आहे. शासन निर्णय महाराष्ट्र राज्य पोलीस दलामधील आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई व त्यांचे अधीनस्थ घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदांच्या सुधारित आकृतिबंधास मान्यता देण्याबाबत. तर बघा शासन निर्णय काय झाला ते बघूया. आणि पॉइंट नंबर 2 खूप महत्त्वाचा आहे. सदरहू उच्चस्तरीय सचिव समितीच्या 6/3/2023 रोजीचे सन 2023 मधील पहिल्या बैठकीचे वृत्तानुसार महाराष्ट्र पोलीस दलामधील आयुक्त व राज्य गुप्तवार्ता विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई व यांचे अधीनस्थ घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील घटकनिहाय एकूण नियमित 3168 पदे व बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाच्या मनुष्यबळाच्या एकूण 91 सेवा अशा सुधारित आकृतिबंधास मान्यता देण्यात येत आहे. तर पहा, मुंबई यांचे कार्यालय म्हणजेच आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग मुख्यालय मुंबई. ठीक आहे. एकूण नियमित पदे पहा इथे 30/9/2021 पर्यंत मंजूर पदे, वेतन संरचना आणि आकृतिबंधानुसार मंजूर पदे इथे दिलेली आहे. तर पहा इथे एकूण 5 पदे आहेत पोलीस शिपाई या पदासाठी आणि आकृतिबंधास मान्य मंजूर पदे सुद्धा 5च आहे. ओके. त्यानंतर पुढे बघा दुसरं जे आहे पोलीस शिपाई चालक 28 पदे आहेत आणि आकृतिबंधास मान्य सुद्धा 28च आहे. ओके. त्यानंतर बघा प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांची पदे पुढे दिलेले आहे आणि बाह्य यंत्रणेद्वारे घ्यायचे पदे. त्यानंतर दुसरं जे आहे ते ठाणेचं कार्यालय आहे, राज्य गुप्त वार्ता विभाग ठाणे कार्यालय, आणि यांच्यामध्ये सुद्धा पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक. तर पोलीस शिपाई चालकसाठी 4 पदे आहे आणि आकृतिबंधास मंजूर सुद्धा तेवढेच पद आहेत. ओके. त्यानंतर बघा पोलीस यामध्ये पोलीस शिपाई नाही आहे वाटते. ओके. त्यानंतर पुढे बघा पुढचे जे आहे ते आहे कार्यालय कोकण यांचे कार्यालय राज्य गुप्त वार्ता विभाग. इथे पोलीस शिपाई चालक 3 पदे आणि सेम इथे सुद्धा तेवढेच पदे आहेत. त्यानंतर बघा पुढचं जे कार्यालय आहे ते आहे पुणे यांचे कार्यालय आणि इथे सुद्धा पोलीस शिपाई चालकसाठी 4 आहेत आणि आकृतिबंधास मंजूर सुद्धा तेवढेच. त्यानंतर आहे कोल्हापूरला पोलीस शिपाई चालक यांच्यासाठी 3 पदे आहेत आणि तेवढेच आकृतिबंधास मंजूर. त्यानंतर पुढील कार्यालय आहे नाशिक. इथे पोलीस शिपाई चालकसाठी एकूण 5 पदे आहेत आणि तेवढेच आकृतिबंधास मान्य पदे सुद्धा तेवढेच आहे. त्यानंतर पुढील जे कार्यालय आहे ते आहे राज्य गुप्त वार्ता विभाग औरंगाबाद यांचे कार्यालय. ठीक आहे. आणि इथे एकूण पदे आहेत पोलीस शिपाई चालकसाठी 4 आणि आकृतिबंधास मान्य सुद्धा तेवढेच पदे आहे. त्यानंतर पुढील कार्यालय बघू नांदेड बघूया. आणि नांदेडमध्ये पोलीस शिपाई चालक 3 आणि तेवढेच मंजूर सुद्धा आहेत. त्यानंतर आहे बाह्य यंत्रणेनुसार कार्यालय आहे पुढील अमरावती आणि इथे पोलीस शिपाई चालक. ठीक आहे. 4 पदे आहेत सेम पुढे पण तेवढेच आहे. त्यानंतर पुढील जे कार्यालय आहे ते कार्यालय आहे नागपूर मध्ये किती पदे आहेत तर पोलीस शिपाई चालक. ठीक आहे. इथे 9 आहे आणि इथे सुद्धा 9 देण्यात आलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचं जे कार्यालय आहे आपलं दादरला आहे पोलीस शिपाई. इथे पोलीस शिपाईसाठी मंजूर पदे भरपूर आहेत बघा.
पोलीस सेवा 474 आणि 474 सेम इथे सुद्धा दिले आहे. त्यानंतर चालकसाठी सुद्धा 123 जागा आहेत आणि 123 आकृतिबंध मान्यसुद्धा पदे आहेत. त्यानंतर पुढील जे कार्यालय आहे ते आहे पुणे, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी पुणे. इथे पोलीस शिपायासाठी जागा 21 आणि पोलीस शिपाई चालकसाठी आहे, थोडं वर करतो तुम्हाला नीट दिसेल, चालकसाठी 12. त्यानंतर बघा पुढे बस इतकेच आहे कार्यालय. तर संपूर्ण हे PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल विद्यार्थी मित्रांनो. लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही व्यवस्थित बघू शकता. ठीक आहे.